जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहूणं जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेण निर्दिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सर्वदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं, जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता। वंदन उस चैतन्य राज को, जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को, जो भव भव के दुख हर लेता। श्री बृहद्रव्य संग्रह या ग्रंथाच्या आधारे आपण चर्चा करतो आहोत। दुसऱ्या गाथेची चर्चा आपण प्रारंभ केलेली आहे। या दुसऱ्या गाथेमध्ये जीव द्रव्याचं वर्णन करीत असताना एकूण 9 विशेषणांच्या माध्यमातून जीव द्रव्याचं स्वरूप आचार्य श्री नेमिचंद्र सिद्धांती देव आपल्याला समजावून सांगत आहेत। आज वेळ आलेली आहे ती याची की हे सर्व जीव द्रव्याचे विशेष आपण समजावून घेतो आहोत, परंतु याचं काय प्रयोजन आहे, हे सर्व समजावून घेतल्याने आपल्याला आपल्या जीवनामध्ये कोणता लाभ होणार आहे, हे सर्व आपण शिकतो आहोत। याचं प्रयोजन काय आहे, अन्यथा काय होईल, ते जर प्रयोजनच आपल्याला ठाऊक नसेल तर मग आपल्याला हे शिकताना रुची उत्पन्न होणार नाही, आणि जोपर्यंत आपल्याला आवड निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्याला याचा खराखुरा लाभ प्राप्त होण्याच्या दिशेने आपली वाटचाल होणार नाही। आणि म्हणूनच आपण पहिल्यांदा याच्या प्रयोजनाची येथे मीमांसा करूया। मागे आपण पाहिलं होतं की आपल्याला मोक्ष सुख हवं आहे, आपल्याला खऱ्या अर्थाने सुखी व्हायचं आहे, हे या ग्रंथाच्या अध्ययनाचं मूळ प्रयोजन आहे। परंतु ते या अशा प्रकारे गाथा शिकण्याने साध्य होणार आहे का? ही अशा प्रकारे जीव आणि अजीव द्रव्यांची चर्चा करून आणि त्यांचे हे विशेष समजावून घेऊन आमच्या जीवनामध्ये खरंच कुठे काही फरक पडणार आहे का हो, याच्याबद्दल आपण थोडासा विचार करूया। हा विषय आज घेण्याचं कारण म्हणजे माझ्या मुलानं आज मला छोटासा आहे तो, त्यानं प्रश्न विचारला। मी दररोज त्याला सांगतो की बाबा रे 1 ते 50 अंक तू लिहिले पाहिजेस, लहान आहे तो, तर 1 ते 100 अंक तू म्हणत म्हणत लिहिले पाहिजेस। तर त्यानं प्रश्न विचारला आज की काय उपयोग आहे या अंक लिहिण्याचा, हे अंक लिहून मला माझ्या जीवनामध्ये काय फायदा होणार आहे, आणि एका क्षणासाठी मला त्याचं उत्तर काय द्यावं हे सुचलं नाही। 1 ते 50 1 ते 100 अंक लिहिण्याने काय फरक पडणार आहे, अंकज्ञान होणार आहे, परंतु त्या छोट्या मुलाला त्या अंकज्ञानाचा पुढे त्याच्या जीवनामध्ये किती मोठा लाभ होणार आहे ते त्याच्या वयाला कसं समजावून सांगावं हे पटकन कळालं नाही। मी सांगितलं की बाबा रे हे अंकज्ञान तुला उद्या प्रत्येक ठिकाणी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडणार आहे, की ज्यामुळे तुला तुझ्या दैनंदिन जीवनातले अनेक व्यवहार, उदाहरणार्थ देण्या घेण्याचे व्यवहार, अन्य काही खरेदी विक्रीचे व्यवहार, सर्व जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हे गणित आपल्याला उपयोगी पडतं, आणि त्यासाठी आपल्याला हे अंक व्यवस्थितरित्या अंकांचं ज्ञान होणं गरजेचं आहे। अगदी त्याच पद्धतीने जरी आपल्याला आता या जीव आणि अजीवांच्या या विशेषणांचा आत्ताच्या आत्ता डायरेक्ट कोणता लाभ दिसत नसला तरी खऱ्या अर्थाने आपल्याला सुखी होण्यासाठी, सम्यक दृष्टी होण्यासाठी, आपल्या अंतरंगातील अध्यात्म रूप आत्मस्वरूपाची प्राप्ती करण्यासाठी खऱ्या अर्थाने आवश्यक आहे
तो म्हणजे वस्तू स्वरूपाचा निर्णय. वस्तू स्वभावाचा निर्णय केल्याशिवाय आपल्याला कोणतीच उपलब्धी होणे शक्य नाही. म्हणून त्या वस्तू स्वरूपाचा अभ्यास होण्यासाठी, त्या वस्तू स्वरूपाचा निर्णय होण्यासाठी आपल्याला या सर्व द्रव्यांचा, त्यांच्या विशेषांचा अभ्यास असणं अतिशय आवश्यक आहे. हे विश्व कुणी निर्माण केलं, हे विश्व कशा प्रकारे निर्माण झालं, या विश्वामध्ये नेमके कोणकोणते पदार्थ आहेत, त्यांच्या कोणकोणत्या विशेषता, लक्षणं, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे जाणून घेतल्याशिवाय आपल्याला आपण कुठे राहतो, आपला पत्ता काय आहे हेच समजणार नाही. आणि ज्याला स्वतःचा पत्ता नाही तो इतरांना काय पत्ता सांगणार, इतरांना काय मार्गदर्शन करणार. आणि म्हणून सर्वप्रथम आपल्याला आपण कुठे राहतो, कोणासोबत राहतो, आपले शेजारी कोण आहेत हे जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. आणि त्याचाच अभ्यास या बृहद्द्रव्य संग्रह नावाच्या ग्रंथामध्ये आचार्य भगवान आपल्याला करवीत आहेत. किती सुंदर आहे की ह्या सर्व मूलभूत गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहेत की ज्याप्रमाणे अक्षरज्ञान आणि अंकज्ञान झाल्याशिवाय आपण जीवनामध्ये खूप मोठी उपलब्धी, लौकिक जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये फार मोठं यश संपादन करू शकत नाही. आणि एकदा का अंकज्ञान आणि हे अक्षरज्ञान व्यवस्थित झालं, भाषा आणि गणित यांची जर आपल्याला व्यवस्थित माहिती झाली, तर मग आपण जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये हवं ते करू शकतो, वेगवेगळी माहिती मिळवू शकतो, त्या माहितीवर प्रक्रिया करू शकतो. त्याद्वारे आपण वेगवेगळ्या क्रिया करून, वेगवेगळे आडाखे बांधून त्यामध्ये आपण लौकिक यश संपादन करू शकतो. अगदी त्याच पद्धतीने या बृहद्द्रव्य संग्रह ग्रंथाच्या आधारे आपण द्रव्यांचा विचार करून, या विश्वाच्या स्वरूपाचा विचार करून, प्रत्येक द्रव्याचं निरनिराळं जे स्वरूप आहे, जे की त्रिकालज्ञ आणि त्रिलोकज्ञ, 3 काळांचं ज्ञान असणारे आणि 3 लोकांचं ज्ञान असणारे असे जे सर्वज्ञ केवली परमात्मा आहेत, त्यांच्या माध्यमातून जे सत्य ज्ञानाद्वारे सत्य वस्तूचं जे सत्य बखान, सत्य वर्णन करण्यात आलं, त्याचा अभ्यास करून आपण या बेसिक गोष्टी समजावून घेऊन मग या माहितीद्वारे प्रक्रिया करून आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोचू शकतो. आणि मग त्या आत्मस्वरूपामध्ये पोचल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने स्वपरभेद विज्ञान होईल. म्हणजेच आपल्याला अध्यात्माचं रहस्य समजून येईल. आणि ते रहस्य समजून आलं असता आपल्याला आपोआपच आपल्या आत्मिक आनंदाची प्राप्ती होईल. आणि ती करून घेणे हेच आपले प्रयोजन आहे. आणि म्हणूनच येथे त्या आत्मानंदासाठी या विश्वाचं आणि वस्तुस्वरूपाचं परिज्ञान होणं आवश्यक आहे. वस्तुस्वरूपाचं परिज्ञान होण्यासाठी या द्रव्यांच्या विशेषता जाणून घेणं गरजेचं आहे. आणि याद्वारे मग आपण खऱ्या अर्थाने आपल्याला सुखी करू शकतो. तुम्ही म्हणाल आम्हाला सुखाची काय आवश्यकता आहे? असं नाही बरं. आम्ही खरोखर खूप दुःखामध्ये आहोत, किंवा आपल्या अवतीभोवती पाहिल्यानंतर आपल्याला सर्व जीवात्मे दुःखी दिसतात. कोणी कशामुळे दुःखी आहे तर कोणी कशामुळे दुःखी आहे. प्रत्येकाच्या दुःखाचं स्वरूप वेगळं आहे, प्रत्येकाच्या दुःखाचं कारण वेगळं आहे. इतकंच काय, प्रत्येकाच्या दुःखाचं निमित्त सुद्धा वेगळं आहे. पण इतकं असून सुद्धा कुणी पैशाविना दुःखी आहे, कुणी पत्नीविना दुःखी आहे, कुणी आरोग्याविना दुःखी आहे. तर प्रत्येक जीव हा कोणत्या ना कोणत्या कारणाने दुःखी झालेला आहे. आणि म्हणूनच एक मिनिट तर प्रत्येक जण या कोणत्या ना कोणत्या कारणाने दुःखी आहे आणि वेगवेगळे मनस्ताप सहन करतो आहे, वेगवेगळ्या आकुलतांना प्राप्त करतो आहे. आणि त्याद्वारे प्रत्येक जण या विपरीत परिस्थितीमध्ये झगडतो आहे. प्रत्येकाचं हे झगडणं सुरूच आहे. प्रत्येकाचं आपल्या आपल्या जीवनामध्ये विद्यमान असलेल्या त्या प्रसंगानुरूप त्या दुःखांना दूर करण्याचा व्यापार हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुरू आहे. फक्त त्याचं स्वरूप वेगवेगळं आहे इतकंच.
आता येथे म्हणतात प्रत्येकाचं दुःख हे वेगवेगळ्या क्वालिटीचं असू दे, प्रत्येकाचं दुःख हे वेगवेगळ्या कारणांनी उत्पन्न झालेलं असू दे, परंतु त्याच्यावरती उपाय बाकी केवळ आपलं आत्मबळ वाढवणे इतकाच आहे. मी खूपच महत्वाचा विषय सांगतो आहे, आपण खूप काळजीपूर्वक ऐकणं आवश्यक आहे. कशासाठी? तर प्रत्येकाजवळ कोणते ना कोणते तरी विकल्प आहेत. प्रत्येकाच्या विकल्पांचं स्वरूप खूप वेगवेगळं आहे. पहा, जे दुष्प्रवृत्तींमध्ये अडकलेले आहेत ते त्या व्यसनांमुळे, त्यांच्या दुष्प्रवृत्तीमुळे, दुर्व्यवहारामुळे दुःखी आहेत. ज्यांच्याजवळ आरोग्य नाही ते त्या आरोग्याच्या अभावामध्ये दुःखी आहेत. ज्यांच्याजवळ धन नाही ते धनाच्या अभावामध्ये दुःखी आहेत. ज्यांच्याजवळ धन आहे, आरोग्य आहे, परंतु मान सन्मान नाही ते त्या मान सन्मानाच्या अभावामध्ये दुःखी आहे. काही लोकांना कौटुंबिक अनुकूलता नाही, घरातले परिवारजनातले लोक अनुकूल नाहीत, तर त्या परिवारजनांच्या अनुकूलतेच्या अभावामध्ये ते दुःखी आहेत, सतत विकल्पांमध्ये आहेत. म्हणजेच काय, एकूण एक संसारी जीव म्हटला की तो कोणत्या ना कोणत्या पाशामध्ये, कोणत्या ना कोणत्या गुंत्यामध्ये स्वतःला अडकवून घेतलेला आहे आणि त्यामुळेच तो प्रत्येक क्षणाला आकुलता भोगतो आहे, क्लेश भोगतो आहे. हे अगदी निर्विवाद सत्य आहे. आणि जर काही काळ त्याला आनंदाची अनुभूती झाली, काही काळ तो त्याच्या चिंतांपासून, विवंचनांपासून काही काळ दूर गेलेला दिसला, तरी त्याचं ते सुख अल्पकाळ टिकतं. लगेचच काही क्षणातच, लगेच परिस्थिती बदलल्यानंतर, कर्मांचा उदय बदलल्यानंतर, जीवनाचं एक पान, एक पृष्ठ उलटल्यानंतर या जीवाचा संयम सुटतो, या जीवाची तगमग होते आणि मग प्रत्येक क्षणाला हा जीव त्या भोगलेल्या सुखद क्षणांच्या स्मृतीमध्ये, त्या आठवणीमध्ये, पुन्हा वर्तमानामध्ये दुःखच दुःख भोगतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या सर्व परिस्थितींमध्ये जर आपल्याला सदाकाळ सुखी व्हायचं असेल, या सर्व विपरीत परिस्थिती काय सांगतात शास्त्रांमध्ये, ओहो, पर्वतान एवढी प्रतिकूलता जरी येऊन पडली, काय म्हणतात, पर्वतासमान प्रतिकूलता जरी जीवनामध्ये येऊन पडली तरी सुद्धा तुझ्या अंतरंगातलं पाणी हलता कामा नये, तुझ्या अंतरंगातला ठाव जरा सुद्धा कंपायमान होता कामा नये. अशा प्रकारची स्थिरता ही केवळ वस्तू स्वरूपाच्या सत्य ज्ञानामुळे येऊ शकते आणि म्हणूनच त्यासाठी स्वाध्याय करणे अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने हा स्वाध्याय करणं अतिशय आवश्यक आहे. पहा किती सुंदर आहे की वेगवेगळ्या कषायांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या जीवनातील विविध परिस्थितींना पाहून, वेगवेगळ्या परिस्थितींना प्रत्येक जीवाला तोंड हे द्यावंच लागतं. कुणालाही अरिहंता समान पुण्याचाही उदय नाही आणि कुणालाही निष्कंटक आणि सदा सर्वदा एक समान असं जीवन कुणालाही प्राप्त झालेलं नाही. आणि त्यामुळे जीवनामध्ये हरघडी बदलत जाणाऱ्या या परिस्थितींना तोंड देण्यासाठी खऱ्या अर्थाने आज आपल्याला आवश्यकता आहे ती मजबूत तत्वज्ञानाची, मजबूत आत्मबळाची. आणि ते आत्मबळ जर आपल्याजवळ विकसित झालेलं असेल, पुरेशा समर्थ रूपामध्ये असेल, तर निश्चितच मग आपल्याला हे बाहेरचे कोणतेही विकल्प आपल्याला त्रस्त करू शकणार नाहीत, क्लेशित करू शकणार नाहीत आणि त्याद्वारे आपण स्वतःला स्थिर ठेवू शकू. स्थिर राहण्यामध्ये एकमात्र कारण हे तत्वज्ञानच आहे. म्हणतात ना, एकदा जर तुमची इम्युनिटी पॉवर, एकदा जर तुमची रोग प्रतिकारक क्षमता जबरदस्त असेल तर बाह्यामध्ये मग कोणतेही संक्रमण येऊ दे, बाह्यामध्ये मग कोणतेही विषाणू, रोगाणू, व्हायरस इत्यादी काहीही येऊ देत, ते तुमचं काहीही बिघडू शकणार नाहीत. अगदी त्याचप्रमाणे एकदा का जर आपलं आत्मबळ मजबूत झालं असेल, आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत झाला असेल, तर मग त्या आत्मबळाच्या
आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर आपण हे सर्व सांसारिक विकल्पांचे विषाणू, सर्व सांसारिक विकल्पांचे हे संसर्ग, संक्रमण सहजरित्या पचवून जाऊ, सहजरित्या आपण त्यांना तोंड देऊ शकू आणि त्यावेळी आपली स्थिरता भंग होणार नाही आणि सहजरित्या या सर्व विषम परिस्थितींना जिंकल्याने आपण स्वतःमध्ये निमग्न राहू शकू. अशा प्रकारचं अद्भुत तत्वज्ञान या शास्त्र स्वाध्यायाद्वारे आपल्याला मिळतं आणि ते मिळवण्यासाठी जी काही आवश्यक ती सामग्री आहे, त्यासाठी आवश्यक अशी जी साहित्य आहे, ते साहित्य, ती साहित्य सामुग्री ही आपल्याला या द्रव्यांच्या, तत्वांच्या, पदार्थांच्या ज्ञानामधून मिळते आणि मग ते एकदा मजबूत ज्ञान झालं की मग आपण त्याच्यावरती प्रक्रिया करून आपल्याला जीवनामध्ये हर घडी या तत्वज्ञानाचा उपयोग करून आपण काय करू शकतो, निश्चितच त्या परिस्थितींवर विजय प्राप्त करू शकतो. हे सर्व मुनिराज, हे सगळे महाराज एवढ्या सगळ्या उपसर्गांमध्ये, परिशहांमध्ये सुद्धा इतके सहज कसे काय राहू शकतात, इतके निर्विकल्प कसे काय राहू शकतात, कोणत्याही प्रकारे त्या परिस्थितींना शरण न जाता ते आनंदाने या सर्व परिस्थितींना कसे काय सहन करतात, इतकी स्थिरता कुठून मिळवतात, तर त्यासाठी त्यांच्या जवळ असतं ते हे तत्वज्ञानाचं बळ आणि त्या तत्वज्ञानाच्या बळाला आत्मसात करून ते विकसित करतात ते आपलं आत्मबळ. बस या दोन गोष्टी जर आपल्या जवळ असतील, हे आत्मशक्तीचं, हे तत्वज्ञानाचं टॉनिक आपल्या जवळ असेल, तर मग निश्चितच कोणतेही बाह्य सांसारिक विकल्प आपल्याला त्रासदायक ठरत नाही. तर अशा प्रकारे या तत्वज्ञानाचा खराखुरा लाभ आपल्याला होणार आहे. त्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी म्हणून आपण या जीवद्रव्याचं स्वरूप समजावून घेत आहोत. तर पहिली 4 विशेषणं आपण पाहिलेली आहेत. जो जगतो तो जीव आहे. पहा किती आश्चर्य, याचा लाभ सांगू मी आपल्याला. तुम्ही आम्ही जगणारे आहोत, तुम्ही आम्ही जगणारे आहोत, जाणणारे आहोत. मग आपण जगतो, मरतो, कदाचित मरणाला प्राप्त होतो ही पर्याय संपल्यानंतर, परंतु आपण नष्ट होत नाही. अनंत काळासाठी आपलं जगणं हे सुरूच राहतं, कारण आपलं अस्तित्व हे काही मर्यादित वर्षांसाठी या केवळ मनुष्य भावापुरतं मर्यादित नसून आपण अनादि अनंत राहणारे आहोत हे आपण त्या चैतन्य प्राणाद्वारे समजावून घेतलं होतं. मग याचा जर आपण दृढ विश्वास केला तर आपल्याला काय लाभ होणार आहे? हा लाभ होणार आहे की मी जगणारा, मी मरणारा, मी ज्ञान करून घेणारा आणि दुसऱ्या अपेक्षेने पाहिलं तर मी जगणारा मरणारा नाही, मी अनादि अनंत राहणारा चैतन्य रसाने युक्त असा जीव द्रव्यात्मा. आणि मी रडतो कशासाठी, मी दुःखी होतो कशासाठी? जे जगत नाहीत, जे मरत नाहीत, जे जाणत नाहीत, जे पाहत नाहीत, अशा अजीव द्रव्यांना घेऊन, अशा निर्जीव पदार्थांना घेऊन मी आकुलता करीत राहतो, मी दुःखी होत राहतो. ओहो, हे माझं किती मोठं अज्ञान आहे की मी इतका चैतन्य रसाने समृद्ध असून सुद्धा या चैतन्याने रहित असणाऱ्या पदार्थांना मी जर प्राप्त केलं नाही तर मग मी आकुलता भोगत राहतो, मी स्वतःला दरिद्री मानतो, मी स्वतःला दीनहीन मानतो. बाबा रे, हेच तुझं अज्ञान आहे. याउलट त्या जड पदार्थांहून तू परमेश्वर स्वरूप आहेस, तुझ्यामध्ये चैतन्य रस आहे, तुझ्यामध्ये सुख आहे, तुझ्यामध्ये ज्ञान आहे. तू मुळातच त्या जडद्रव्यापासून इतका वेगळा आहेस, इतका महान आहेस, इतका पवित्र आहेस, इतका शक्ती संपन्न आहेस आणि तू स्वतः चेतन असून त्या अचेतन द्रव्यांच्या पायी तू रडत बसतोस. ही दीनता सोडून दे, ही हीनता सोडून दे, ही लाचारी सोडून दे. अशा प्रकारे या जीवत्वामधून सुद्धा आपल्याला खूप बोध शिकायला मिळतो. पुढे सांगतात हा जीवात्मा कसा आहे तर उपयोगमय आहे. काही समजतं आहे की नाही? समजलं तर स्वाध्यायाचा लाभ आहे, समजलं नाही तर मग कोरी कसरत आहे. आपल्याला शुष्क ज्ञान मिळवायचं नाहीये, आपल्याला याद्वारे सुखी होण्याचा फंडा शिकायचा आहे, आपल्याला सुखी होण्याची सूत्र शिकायची आहेत.
तर येथे दुसऱ्यांदा सांगतात की जीव उपयोगमय आहे, म्हणजे ज्ञानदर्शनमय आहे. मय आहे, मय त्या ज्ञानदर्शनाने एक रूप आहे. ओहो, म्हणजे ज्ञान माझा स्वभाव आहे. ज्ञान माझ्यापासून कधीही कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. ज्ञान माझं कधीही नष्ट होऊ शकत नाही. माझं ज्ञान माझ्यामुळे आहे, ते दुसऱ्यामुळे मला मिळत नाही. आहा, काय सांगितलं? ज्ञान माझा स्वभाव आहे ना, उपयोग माझा स्वभाव आहे ना, मग तो कुणामुळे आहे? माझ्यामुळे आहे, दुसऱ्यामुळे नाही. माझं ज्ञान माझ्यामुळे होतं, दुसऱ्यामुळे होत नाही. आहा, मग आता जे ज्ञान होत आहे तुम्हाला, तुम्ही जे ऐकता आहात ते माझ्यामुळे होत आहे ना? मी सांगतो म्हणून तुम्हाला ज्ञान होत आहे ना? ओहो नाही, इथे तेच सांगताहेत की बाबा रे, तुझा स्वभाव उपयोगमय आहे, तू स्वतः ज्ञानदर्शनमय आहेस, त्यामुळे तुला होणार ज्ञान तुझ्या सामर्थ्याने होत आहे, तुझ्या योग्यतेने होत आहे. ते समोरच्या सांगणाऱ्या व्यक्तीमुळे होत नाही. सांगणारा तर केवळ निमित्त आहे, मूळ सामर्थ्य, मूळ स्वभाव तर तुझा आहे. तुझं ज्ञान बाहेरून येत नाही. तुझं जीवद्रव्य वेगळं होतं, ज्ञान गुण वेगळा होता. मग डिंक लावून त्या दोघांना चिकटवलं आणि मग तो ज्ञान गुण जीवाशी एकरूप झाला. असं जीवद्रव्याचं आणि ज्ञान दर्शनाचं स्वरूप नाही. आहा, एक कागद घेतला, दुसरा कागद घेतला आणि मध्ये डिंक लावला आणि दोन्ही चिकटवले. अगदी त्याप्रमाणे येथे जीवद्रव्य घेतला, येथे ज्ञान घेतलं आणि मग दोघांना एक केलं. असं जीवद्रव्याचं स्वरूप नाही, उपयोगमय आहे. आहा, किती खूप विस्तार करता येईल. खरं म्हणजे ही चर्चा 2 व्याख्यानांपूर्वी झालेली आहे, पण काय करायचं, सांगण्याचा भाव आला की सांगितल्याशिवाय राहत नाही. कारण हे लाभ आहेत, या लाभांची चर्चा पुढे पुढे आपण करणार आहोत. कदाचित काही लोकांना वाटू शकतं की हे सगळं शिकण्याने आमच्या जीवनामध्ये काय लाभ आहे, हे न शिकता सुद्धा आमचं जीवन सुरू आहेच की, सकाळपासून रात्रीपर्यंत आम्ही जगतोच की. अरे त्या जगण्याला काही अर्थ आहे का? अरे त्या जगण्याला काही किंमत आहे का? तू स्वतःचं स्वरूप जाणत नाहीस, तू स्वतः कोण आहेस हे तुला ठाऊक नाही, कसं जगायचं माहिती नाही. आणि हे जगायचं स्वरूप येथे सर्वज्ञ परमात्मा आपल्या दिव्य ज्ञानाद्वारे पाहून सांगतात. आणि त्या तत्वज्ञानाला आत्मसात केलेले, प्रतिक्षण त्या तत्वज्ञानाला अनुभवणारे मुनिराज, मुनी परमात्मा येथे आपल्याला काय करतात, ते आपल्याला मुनी अंतरात्मा आहेत, तर ते अंतरात्मा आपल्याला या प्रकारचा उपदेश देतात की ज्याद्वारे आपल्या जगण्याची क्वालिटी वाढली पाहिजे, आपल्या जगण्याचा दर्जा वाढला पाहिजे. आपल्या जीवनातील क्षुद्रता, दीनता, हीनता, विकारी भाव, मग दीनता, हीनता सुद्धा आणि अहंगंड सुद्धा, माझ्याजवळ इतकं आहे, माझ्याजवळ हे आहे, माझ्याजवळ ते आहे, अशा प्रकारे जो गर्व झालेला आहे, मान झालेला आहे, तोही गळून पडला पाहिजे. आणि नॉर्मल, सदा सर्व काळ सामान्य अशी स्थिती आपल्यामध्ये आली पाहिजे, नैसर्गिक स्थिती आली पाहिजे, स्वाभाविक स्थिती आली पाहिजे की ज्याद्वारे आपण सहज स्थितीमध्ये राहून सदा काळ या आनंदामृताचा आस्वाद घेऊ शकू. तेच आपलं खरं भोजन आहे, असं इथे पुढे सांगणार आहेत. आयोजकांनी मला क्षमा करावी या गोष्टीसाठी की मी पुन्हा मागे गेलो आहे. मला हे खूप वाटतं की पुढे जावं, पुढची विशेषणं घ्यावीत, पण काय करू, जोपर्यंत याचा रस येणार नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने याचं भावभासन होणार नाही. आणि जोपर्यंत भावभासन होणार नाही तोपर्यंत रुची जागृत होणार नाही. आणि रुची जागृत झाली नाही तर या शास्त्र स्वाध्यायाचा आमच्या जीवनामध्ये कोणतंही परिवर्तन होण्यामध्ये लाभ होणार नाही. मला गोष्ट करायची आहे ती परिवर्तनाची, केवळ श्रवणाची नाही. ऐकल्यानंतर आमच्या जीवनामध्ये त्याचं परिवर्तन दिसलं पाहिजे. होईल हळूहळू, लगेच होणार नाही, परंतु ते होण्यासाठी बाबा रे पहिल्यांदा ऐकलं पाहिजे आणि ऐकल्यानंतर समजावून घेतलं पाहिजे. अद्भुत आहे, अमृत आहे, अक्षरशः अमृत आहे.
तर अशा प्रकारे पहिली 2 विशेषणं आपण पाहिली की जगणारा तो जीव, ज्ञान दर्शनाने युक्त असा उपयोगमय तो जीव. पुढे म्हणतात अमूर्ती म्हणजे अमूर्तिक. पहा, आम्हाला टेन्शन आलेलं आहे, आम्हाला त्रास होतो आहे, इतकं हेडेक आहे, इतकी विषम परिस्थिती आहे, इतके सांसारिक प्रश्न आहेत आणि त्यामुळे शरीर सुद्धा खंगत चाललं आहे. बोला, कित्येक लोकांच्या बाबतीत असे प्रॉब्लेम्स आहेत. हे सगळे कशामुळे आहेत? या सर्व बाह्य परिस्थितीचा शरीरावर विपरीत परिणाम होतो आहे. हे कशामुळे घडतं आहे? त्यामध्ये कारण सुद्धा या जीवाचा अमूर्तिक स्वभाव जाणून न घेणं हाच आहे. बाबा रे, तू अमूर्तिक आहेस, तू दिसणारा नाहीस, तू स्पर्शाने जाणणारा नाहीस, तू वास येणारा नाहीस, तुझ्यामध्ये कोणता रंग नाही. बोला, तर अशा प्रकारे सर्व प्रकारे या स्पर्श रस गंध वर्ण शब्द इत्यादीने रहित असणारा असा तू असताना या सर्व मूर्तिक पदार्थांच्या द्वारे तू प्रभावित का होतोस? हे तुझं मूळ स्वरूप लक्षात घे. हे मूळ स्वरूप जर तू लक्षात घेतलंस, ते समजावून घेतलंस, त्याचा निर्णय केलास, त्याचं चिंतन करीत राहिलास, तर आपोआपच या बाह्य परिस्थितीचं दुःख तुला भासणारच नाही आणि तू तुझ्या अंतरंगामध्ये विद्यमान सुख स्वभावाचा सदाकाळ आस्वाद घेऊ शकशील. माझे काही तरुण मित्र ऐकत आहेत, अनुपभाई वगैरे आहेत आमचे काही तरुण मित्र की जे खूप व्यवस्थित आणि खूप बारकाईने ऐकतात आणि नंतर प्रश्न पण करतात. बोला, अशाच काही तरुण बांधवांचा असा प्रश्न असू शकतो की काय मग या अमूर्तिक विशेषणाचा विचार केल्याने आमच्या या बाह्य संसारातील समस्या सुटणार आहेत का? आमच्या या बाह्य दुःखांवरती उपाय होऊन ते सगळे दूर होणार आहेत का? मग कोणतीही समस्या आली की असं डोळे मिटून केवळ आपल्या जीवात्म्याचं चिंतन करीत बसायचं आणि मग बाहेरचे सगळे सांसारिक प्रॉब्लेम सॉल्व्ह, असं काही जादू घडते का? असा कोणी मंत्र फुंकला जातो का? माझ्या या तरुण मित्रांना माझं हे उत्तर आहे की बाबांनो, कदाचित अशा प्रकारच्या चिंतनाने बाह्य सांसारिक समस्या सुटणार नाहीत. कदाचित या बाह्य संकट जशीच्या तशी राहतील, परंतु त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी आवश्यक असणारं धैर्य, आवश्यक असणारी स्थिरता आणि त्या परिस्थितीपासून अलिप्त राहून त्याचा निपटारा करण्याचं अलौकिक सामर्थ्य सुद्धा, त्यापासून अप्रभावित राहण्याची शक्ती सुद्धा केवळ या आत्मस्वभावाच्या निकट राहण्यानं तुला मिळणार आहे. केवळ या बाह्य उपद्व्यापाने त्यामध्ये क्लेशित होऊन तुझी समस्या सुटणारी नाही. काय अद्भुत आहे बाबा रे, हे खूप सुंदर तत्वज्ञान आहे. कदाचित अशा आत्मस्वरूपाच्या चिंतनाने तुला कदाचित पुण्यकर्माचा बंध होईल आणि त्या पुण्याचा उदय जर आला तर कदाचित तुझी बाह्य समस्या सुद्धा सुटून जाईल. त्याची गॅरंटी मी देत नाही, परंतु ती समस्या सुटू दे अगर न सुटू दे, परंतु त्या परिस्थिती सोबत सुद्धा तुला आनंदाने जगण्याची कला बाकी सहजरित्या आत्मसात होईल, याची गॅरंटी आपल्याला या शास्त्र स्वाध्यायाच्या माध्यमातून मी इथे नक्की देऊ शकतो. बाबा रे, हा अडथळा पार पडला की मी मुक्त झालो असं संसाराचं स्वरूपच नाही. काय सांगितलं? ही एक अडचण दूर होऊ दे म्हणजे मी सुटलो, मुलीचं लग्न होऊ दे म्हणजे मी पार पडलो, नोकरी लागू दे म्हणजे मी स्थिर झालो, हे घर तेवढं बांधायचं राहिलंय बघा, हे एकदा पूर्ण झालं की घोडं गंगेत न्हालं. बाबा रे, अजून बरीच घोडी गंगेत न्हायची बाकी आहेत. म्हणजेच कोणतंही एक संकट सुटलं म्हणजे आम्ही पार पडलो असं जीवनाचं स्वरूपच नाही. श्वासाला सुरुवात झाल्यापासून अंतिम श्वास घेईपर्यंत संसाराचं स्वरूप हे विपरीत संकटमयच आहे. एक परिस्थिती येऊन गेली रे गेली, पुढचा अडथळा तयारच आहे. सगळ्या अनुभवी लोकांना विचारा, बरेच अनुभवी लोक ऐकत आहेत, बोला खरं आहे की नाही हे?
आणि जर हे खरं असेल तर मग सदा सर्वदा निर्विघ्न रूप परिस्थिती तर या मानवी जीवनामध्ये या 4 गतींमध्ये कदापि संभवत नाही. मग उपाय काय आहे? सर्व संकटांना दूर करणं हा उपाय आहे. बाबा रे, तुझ्या क्षमतेतच नाही, तुझ्या सामर्थ्यामध्ये नाही की तू सर्व संकटांना एकाच क्षणात दूर करशील. मग उपाय काय आहे? संकट येतील, येऊ देत, मी सर्व संकटांना तयार आहे. त्या संकटांना कसं जिंकायचं त्याची कला माझ्याजवळ अवगत आहे. बस त्या कलेच्या बळावर मी सर्व संकटांना मात देऊ शकतो. अशा प्रकारचं अद्भुत तत्वज्ञान ज्याच्या जवळ आहे तो सदा काळ त्या संकटांसोबत सुद्धा आनंदाने राहू शकतो. बस ही या सर्व संसारात राहण्याची कला ज्याला सापडली, खऱ्या अर्थाने तो पार पडला, खऱ्या अर्थाने तो सम्यक दृष्टी झाला, खऱ्या अर्थाने त्याला हे जीवन आनंदमय करण्याची गुरुकिल्ली सापडली. आणि त्यासाठी आवश्यक आहे तो स्वाध्याय. आणि तो स्वाध्याय आपण या बृहत द्रव्य संग्रह ग्रंथाच्या माध्यमातून करीत आहोत. पहा, यामध्ये आपल्याला काही खटकत असेल, काही चुकीचं वाटत असेल, काही शंका वाटत असतील तरी सुद्धा आपण नंतर प्रश्नोत्तरांच्या वेळी विचारू शकता. पण कुठेतरी याचा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. पहा, आता 2 विशेषणं आपण पाहिली, 3 विशेषणं पाहिली की जीव हा जगतो म्हणून जीव आहे, आणि तो ज्ञान दर्शनाने युक्त आहे म्हणून उपयोगमय आहे. त्यानंतर तो 5 इंद्रियांच्या द्वारे ग्रहण करता येत नाही म्हणून अमूर्तिक आहे. अशा अमूर्तिक स्वभावाचा निर्णय झाला असता मूर्तिक परिस्थितीमध्ये उत्पन्न झालेल्या समस्या आम्हाला मुळातून हादरवू शकत नाहीत, आम्हाला मुळातून प्रभावित करू शकत नाहीत, आणि सहजरित्या आपण त्यांना जिंकू शकतो. अशा प्रकारचा हा भाव येथे सांगतात. चौथा भाव आहे, चौथं विशेषण आहे कर्ता. याची चर्चा केली आपण. कर्ता कशाचा कर्ता आहे तर येथे सांगतात अशुद्ध निश्चय नयाने हे जीव द्रव्य शुभ आणि अशुभ भावांचा कर्ता आहे, पुण्य आणि पाप परिणामांचा कर्ता आहे. आणि तसं बघायला गेलं तर शुद्ध नयाने पाहिलं असता, परमार्थ नयाने पाहिलं असता हा आत्मा मोह राग द्वेषादी सर्व विकारी भावांचा अकर्ता आहे, म्हणजे तो कर्ता नाहीये. तर असा हा कर्ता आणि अकर्ता दोन्ही आहे. तर कसं काय एकावेळी शक्य आहे? मी काल याची खूप विस्ताराने चर्चा केली होती अनेकांताच्या माध्यमातून की मी मुलगा सुद्धा आहे, मी वडील सुद्धा आहे, मी पती सुद्धा आहे, मी काका सुद्धा आहे, मी मामा सुद्धा आहे, बोला ना, मी एक मित्र सुद्धा आहे, मी बरंच काही आहे. आणि हे सगळं मी एकाच वेळी असण्यामध्ये काही विरोध नाहीये, काही अडचण नाहीये. मी माझ्या मुलाचा पिता आहे आणि माझ्या वडिलांचा मुलगा आहे, काय अडचण आहे? तर अशा प्रकारे माझ्यामध्ये एकाच वेळी अनेक गुणधर्म, अनेक नाती संभवतात की नाही? अगदी त्याचप्रमाणे या जीवात्म्यामध्ये सुद्धा कर्ता अकर्ता, नित्य अनित्य, भेद अभेद, सामान्य विशेष, एक अनेक असे अनेक गुणधर्म जे की परस्पर विरुद्ध वाटू शकतात परंतु ते एकाच वेळी संभवतात. यालाच वस्तूचं अनेकांत स्वरूप असं सांगतात. मला खूप आश्चर्य वाटतं आणि थोडीशी वेदना देखील होते की असे आमचे अनेक जैन बांधव आहेत की जे जैन आहेत परंतु त्यांना जैनांचा सर्वात महान असा अनेकांत सिद्धांत ठाऊक नाही. अनेकांताचं स्वरूप ज्यांनी आजपर्यंत या कानांनी ऐकलेलं नाही. बोला, अशा या जैन बांधवांचं काय दुर्भाग्य असेल की ते जैन कुळात जन्मले आणि तीर्थंकरांच्या परंपरेमध्ये जन्मले आणि तरी सुद्धा त्यांनी सांगितलेला, सर्व जगाने मान्य केलेला जगतपूज्य असा अनेकांत रूपी सिद्धांत आणि त्याचं स्वरूप ठाऊक नाही. याच्यासारखी दुसरी विडंबना कोणती असेल? ही आमची जबाबदारी आहे की आपण प्रत्येक जैन बांधवापर्यंत बाबा रे अनेकांत कशाला म्हणतात हे आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते तत्वज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे. आता तो समजावून घेऊ दे अगर न घेऊ दे त्याची योग्यता, परंतु निदान आपण बिया तरी टाकल्या पाहिजेत.
जेवढ्या उगवतील तेवढ्या उगवतील, परंतु बिया टाकायचं काम बाकी आपण थांबवता कामा नये. तर अशा प्रकारे आपण अनेकांताचं स्वरूप पाहतो आहोत. थोडंसं विषयांतर होईल जरूर, परंतु माझ्या मते हे सुद्धा समजावून घेणं तितकंच आवश्यक आहे. तर आपण कर्ता या विशेषणाला पाहत आहोत की आत्मा हा मोह राग द्वेषादी भावांचा कर्ता आहे, पुण्य पापाचा कर्ता आहे. मग खरोखर कर्ता आहे की नाही? नक्कीच कर्ता आहे. पहा, आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे की आत्मा कर्ता विशेषण दिलेला आहे आणि खाली कर्ता लिहिलेला आहे. तर हा कर्ता हा आत्मा का आहे? तर त्याचं उत्तर असं आहे, बाबा रे, जीवाला मोह राग द्वेष भाव कुणी जबरदस्ती करवीत नाही, आपण स्वतः होऊन ते भाव करतो. म्हणजे मागच्या कर्मांचा उदय आला म्हणून मी मोहराग द्वेष भाव केले असं म्हणून आपली सुटका होणार नाही. ते मोहराग द्वेष भाव मागच्या कर्मांच्या उदयामुळे तू केलेले नाहीयेस. मागच्या कर्मांचा उदय आला हे निमित्त, आणि त्यामध्ये तू प्रवृत्त झालास, हा तुझा दोष आहे, हा तुझा अपराध आहे, हे सांगण्यासाठी येते. म्हणतात की बाबा रे, तुझे रागद्वेष, तुझे पुण्य पापाचे परिणाम दुसऱ्या कोणी केलेले नाहीयेत. तू शेजाऱ्यावर त्याचा आरोप ढकलू नकोस, त्यांचा करता तूच आहेस. तू पहिल्यांदा अपराध मान्य कर, त्यांचा करता तू आहेस, आणि म्हणून त्यांच्या अभावाचा सुद्धा प्रयत्न कर. वा, जो स्वतःचा अपराधच मान्य करणार नाही तो अपराध दूर करण्याचा पुरुषार्थ देखील करणार नाही. बोला, पहिल्यांदा चूक झाली असेल तर चूक मान्य केली पाहिजे, मग ती चूक सुधारू शकतो. जर एखाद्याने चूक केली आणि त्याला चूकच मान्य नाही तर तो सुधारणार कसा? आणि म्हणून येथे म्हणतात, स्थूल नयाने अशुद्ध निश्चय नयाने सांगतात की बाबा रे, तुझे मोह राग द्वेष तुझ्या शेजाऱ्यांनी केलेले नाहीत, तुझ्या शत्रूंनी केलेले नाहीत, शरीराने केलेले नाहीत, मागच्या कर्मांच्या उदयाने केलेले नाहीत, त्यांचा करता तूच आहेस. अशुद्ध निश्चय नयाने. अशुद्ध का म्हटलं? कारण ते वाईट आहेत, सोडून देण्यायोग्य आहेत, चूक रूप आहेत, अपराध स्वरूप आहेत, म्हणून ते अशुद्ध निश्चय नाही, ते सोडले पाहिजेत. आणि याउलट जर तू तुझी चूक मान्य केलीस, तू त्यांचा करता मी झालो हे कबूल केलंस, तर मग त्या दोषांचा अभाव करण्यासाठी मग तुझ्यामध्येच विद्यमान असणारा, या कषायांनी अलिप्त राहणारा, या सर्व पुण्य पापांच्या भावांनी भिन्न राहणारा असा जो तुझा आणखी एक स्वभाव आहे, आहा, जो शुद्ध नयाने पाहिला असता दिसतो असा तुझा तो शुद्ध स्वभाव, त्याच्याकडे जर दृष्टी केलीस, तू त्याच्यामध्ये जर रममाण झालास, तर मग तुझे हे दोष सगळे क्षणात नष्ट होतील आणि मग तू त्या रागादी भावांचा अकर्ता सुद्धा होशील. ह्याच्यामध्ये खूप सूक्ष्म आहे, अजून मला खूप याच्यामध्ये सांगता येईल, पण काही नवीन लोक आहेत, एकदम आपण खूप सूक्ष्म विवक्षा सांगायला नको, म्हणून आपण इथेच थांबूया. कर्ता या विशेषणाचं वर्णन अशा प्रकारे आहे, अशुद्ध निश्चय नयाने हा जीवात्मा मोह राग द्वेषादी विकारी भावांचा कर्ता आहे, कारण हे विकारी भाव दुसऱ्या कुणीही केलेले नसून या जीवात्म्यानेच अपराधवश अज्ञानवश केलेले आहेत, आणि ते वाईट आहेत, सोडून देण्यायोग्य आहेत, अपराध रूप आहेत, म्हणून त्यांना अशुद्ध निश्चय नयाने कर्ता असं सांगितलेलं आहे. याउलट जर त्यांच्यापासून आपल्याला भिन्न व्हायचं असेल, त्यांचा अभाव करून स्वतःला सुखी व्हायचं असेल, तर या सर्व कषाय भावांपासून अलिप्त असा, या कषाय भावांपासून अबद्ध अस्पृष्ट असा जो आपला शुद्ध स्वभाव आहे, की ज्या स्वभावाला आजपर्यंत या कषाय भावांनी स्पर्शच केला नाही, हे सुद्धा आत्म्याचं एक रूपच आहे. आणि अशा अपेक्षेने, या शुद्ध नयाच्या अपेक्षेने येथे सांगतात की आत्मा या रागादी भावांचा अकर्ता सुद्धा आहे. तर अशा प्रकारे येथे कर्ता या विशेषणाची चर्चा केली. आता आपण पुढचं विशेषण पाहूया, सदेह परिमाणो. सदेह म्हणजे स्वदेह, परिमाणो म्हणजे आकाराचा. हा आत्मा कुठे आहे, कुठे शोधायचा याला? बोला, कैलासावर शोधूया, सम्मेर शिखरजीवर शोधूया, बोला, काशीमध्ये शोधूया, कुठे शोधूया?
मथुरा द्वारकेमध्ये शोधूया, जम्मू काश्मीरमध्ये शोधूया, बोला कुठे शोधायचा याला? हा जीवात्मा राहतो कुठे, त्याचा पत्ता कोणता आहे? तर सांगतात स्वदेह परिमाणो, स्वतःच्या शरीराच्या परिमाण म्हणजे आकार, परिणाम नाहीये. जे लोक चुकून परिणाम म्हणतायत त्यांनी पहा परिमाण असं आहे. परिमाण म्हणजे आकार. तर या आत्म्याचा आकार स्वदेह परिमाणो, आपल्या शरीरा इतका आहे. बघा ना, आत्म्याचं स्वरूप कसं आहे. पुढची विशेषता काय सांगतात? आत्मा केवढा, आत्म्याचा आकार कसा, तर ज्या शरीरात राहतो तितका. आत्म्याचा आकार कसा, तर ज्या शरीरात राहतो तसा. म्हणजे या आत्म्याचं हे वैशिष्ट्य आहे की हा आत्मा जर मनुष्याच्या शरीरामध्ये वास करीत असेल तर त्या आत्म्याचे प्रदेश मनुष्याच्या शरीराकार आहेत. हत्तीच्या शरीरामध्ये आत्मा प्रवेश करेल तर त्या आत्म्याचा विस्तार, त्याच्या प्रदेशांचा विस्तार हा हत्तीच्या आकारा एवढा होईल, शरीरा एवढा. आणि जर मुंगीच्या शरीरामध्ये प्रवेश करेल तर तो मुंगीच्या शरीरा एवढा होईल. म्हणजे आत्म्याच्या प्रदेशांमध्ये, आत्मकणांमध्ये अशी शक्ती आहे की तो आत्मा ज्या शरीरामध्ये वास करतो त्या शरीराच्या आकारावर हुकूम वाढतो किंवा कमी होतो. म्हणजेच त्याचे आत्मप्रदेश संकुचित होतात किंवा विस्तारित होतात. अशी आत्म्याच्या प्रदेशांमध्ये संकोच विस्तार रूप शक्ती आहे. आणि म्हणूनच संसारी अवस्थेमध्ये आत्मा ज्या शरीरात प्रवेश करतो त्या शरीरा इतका होतो. आचार्यांनी यासाठी फार सुंदर उदाहरण दिले. कशाचं उदाहरण दिले? जे जुने स्वाध्यायी आहेत त्यांना माहिती आहे. त्यांनी उदाहरण दिलेलं आहे घड्यामध्ये ठेवलेल्या, माठामध्ये, मडक्यामध्ये ठेवलेल्या दिव्याचं उदाहरण दिलेलं आहे. एखादा दिवा घेतला आणि तो मडक्यामध्ये ठेवला तर सांगा त्या दिव्याचा प्रकाश कुठपर्यंत पसरणार? बरोबर आहे, मडक्यात ठेवलाय तर मडक्याचा जेवढा आकार असेल तेवढ्या मडक्यात त्याचा प्रकाश पसरणार. आता तो दिवा बाहेर काढला आणि बाहेर एका खोलीमध्ये ठेवला. आता त्या दिव्याचा प्रकाश कुठपर्यंत पसरणार? सोपं आहे, त्या संपूर्ण खोलीमध्ये पसरणार. तर ज्याप्रमाणे त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये मडक्यात ठेवल्यानंतर मडक्यापर्यंत राहण्याची शक्ती आहे आणि खोलीमध्ये ठेवल्यानंतर खोलीभर पसरण्याची शक्ती आहे, त्याप्रमाणे या आत्म्याच्या प्रदेशांमध्ये सुद्धा ज्या शरीरामध्ये राहतो त्या शरीराच्या लहान मोठ्या आकारानुसार संकोच विस्तार करण्याची शक्ती आहे. आणि या शक्तीमुळे आत्म्याला स्वतःच्या शरीराच्या आकारा इतका असा सांगितलेला आहे. आणखी आत्म्याचं स्वरूप कसं आहे? हे झालं पहिलं स्वरूप, एका नयाने, एका पक्षाने. तर दुसरा नय काय सांगतो? तर सांगतात की बाबा रे, हे आत्म्याचं तात्पुरतं स्वरूप आहे की तो शरीराच्या आकाराचा असतो. परंतु आत्म्याचा मूळ आकार जर पाहिला तर लोकाकाश पाहिलाय की नाही सगळ्यांनी? तर लोकाकाशाचं जे चित्र असतं, सिम्बॉल असतो, मध्ये हाताचं चित्र वगैरे असतं की नाही, तर तो लोकाकाश मी उद्या चित्र दाखवेन आपल्याला. तर त्या लोकाकाशाच्या आकारा इतका या आत्म्याचा पूर्ण विस्तार होतो. म्हणजे आत्म्याला पूर्ण उलगडला, आत्म्याचा पूर्ण विस्तार झाला तर तो किती मोठा होतो? तर लोकाकाशाचे जे असंख्यात प्रदेश आहेत त्या असंख्यात प्रदेशांइतका हा आत्मा विस्तार केल्यानंतर होतो. तर अशा प्रकारे आत्म्याच्या या आणखी म्हणजे एक विशेषता सांगितली आणि त्याचं वर्णन दोन प्रकारे केलं की आत्मा तसा बघायला गेला, स्थूल दृष्टीने पाहिला तर स्वतःच्या वर्तमान शरीराच्या आकारा इतका आहे आणि मूळ स्वरूपाने पाहिला, त्याचा पूर्ण विस्तार केला तर बाकी मग तो लोकाकाशाच्या असंख्यात प्रदेशांइतका आहे. तर अशा प्रकारे येथे आत्म्याचं आणखी एक स्वरूप विशद करतात की ज्याद्वारे आपण आणखी एक आनंदाचा मार्ग शोधू शकतो. त्याची चर्चा यथासमय करूया. आजचा वेळ पूर्ण झाला. या सर्व स्वरूपाला जाणून घेऊन आपण निश्चितच आनंद यात्री व्हावं या मंगल भावनेने ओम नमः.